प्रभूचा हदीस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूचा हदीस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूला स्तवा हो आहे तो चांगला, तयाच्या प्रेमाला अंत नाही. इस्रायलाच्या मुलांनो म्हणावो, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा हदीस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. परमेशाला स्वर्गात कौरवा, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश पुकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात,
परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी मुले बनवले आणि तुला बाप ह्या नावाने हाक मारण्यास आम्हाला धैर्य दिले. तुझ्या पवित्र आत्म्यास आम्हामध्ये कायम ठेव व तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. राजेच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया गुहेत राहिला तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा आणि पर्वतावर परमेश्वरासमोर उभे राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरून मोठा सोसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता. वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हाला दे. हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हाला दे. परमेश्वर देव बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करेल. त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण खरोखर समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हाला दे. दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत. न्यायत्व आणि शांती याने एकमेकांचे चुंबन घेतले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. स्वर्गातून न्यायत्व अवलोकन करत आहे. हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हाला दे. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्या पुढे नीतिमत्ता चालेल आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हाला दे. संत पॉलचे रोमकरास पत्र यामधून घेतलेले वाचन. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्सद विवेक बुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो आणि माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे. हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्र, उपासना आणि अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत आणि त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांच्या वर असून युगानुयुग
देव आहे. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा पिता हा आमचे अंतःचक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणतीही आम्ही ओळखावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या आधी पलीकडे जा असे म्हणून प्रभू येशूने लागलेच शिष्यांस पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर प्रभू येशू प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो त्या डोंगरावर एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत शिष्यांकडे आला. शिष्य येशूला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु प्रभू येशू त्यांना लगेच म्हणाले, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभो, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. येशूने पेत्राला म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून पेत्र भ्याला आणि पेत्र बुडू लागला. म्हणून तो ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून पेत्राला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरतोस? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते येशूच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. रात्र झाली आणि संत मत्ते सांगतो, सकाळी 4 वाजले तरी न झोपता प्रभू येशू एकटेच डोंगरावर प्रार्थना करीत होते. शिष्य पैल तीरापलीकडे विश्रांती घेत होते, पण प्रभू येशूची ती वाट पाहत होते. शिष्यांना आता सवयीचं झालं होतं. शिष्यांकडे जाण्यास येशूला होडी नव्हती, कारण ती होडी वाऱ्याने सरकून किनाऱ्यापासून दूर गेली होती. शिष्यांनी
प्रभू येशूला पाण्यावरून चालताना पाहून ते फार घाबरले. उंच लाटा बघून पाण्यावरून चालण्याचे धाडस केलेला पेत्र देखील पाण्यात बुडायला लागला व ओरडला, प्रभूजी मला वाचवा. तत्क्षणी प्रभू येशूने हात पुढे करून पीटरला सावरले, पण पीटरला तंबी दिली. अरे अल्पविश्वासू माणसा. आणि दुसरं एक डिटेल आपण जाणून घेऊ की प्रभू येशू तारवात चढले आणि वारा थांबला. तेव्हा शिष्यांना धीर आला. प्रभू आले, शिष्यांना धीर आला. वारा पण थांबला, निसर्ग पण थांबला, शिष्यांना धीर आला. शिष्यांनी प्रभू येशूचे मग पाय धरून तुम्ही देवाचे पुत्र आहात असे श्रद्धा निवेदन केले. मित्रांनो, आज अनेक महिने झाले, मार्चपासून आपण लाटांनी हेलकावे खाणाऱ्या होडीत आहोत. उंच भयानक लाटा थांबण्याचे जणू लक्षणच दिसत नाही. आज हे संपेल संकट, उद्या हे संपेल. दिवस भरतात, आठवडे भरतात, महिना भरतो. आपली घरे, आपले गाव, आपला परिसर जणू भीतीने, अनिश्चित विचारांनी अंधारात भरकटताना दिसतात. आपला ताबा जणू त्या भीतीने, त्या अनिश्चित विचारांनी घेतला आहे. आपली कांठळी बसली आहे. क्लेशकारक पोकळी, एम्प्टीनेस जणू आपण अनुभवत आहोत. आजूबाजूला हालचाल असून देखील सर्व ठप्प झाल्याचा भास होतो. हवेमध्ये, लोकांच्या हावभावामध्ये, सर्वांच्या नजरेमध्ये नैराश्य दिसते. भयाने आपण स्वतःला हरवल्यासारखे वागत आहोत. शिष्यांप्रमाणे आपण सुद्धा अनपेक्षित उंच लाटांमध्ये वादळात सापडलो आहोत. मित्रांनो, आपण सर्व एकाच होडीत असल्याची तीव्र जाणीव आपणाला होते. मग जपानपासून अमेरिका घ्या, आफ्रिका खंड घ्या, आर्टिक्स खंड घ्या, सगळ्याकडे आपण एकाच होडीत असल्याची जाणीव. दुर्बळ माणूस, सगळी माणसं दुर्बळ, दिशाहीन, परंतु सगळे एकमेकांचा आसरा शोधत होडी बुडू न देता जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. आपणा सर्वांच्या तोंडून एकच वाक्य, प्रभूजी वाचवा आम्हाला, प्रभूजी मला वाचवा. आणि प्रभू येशूपाशी जाण्यासाठी पाण्यावरून चालण्याचे धाडस करणाऱ्या पेत्राला, अरे अल्पविश्वासू माणसा, हे प्रभू येशूचे शब्द नक्कीच झोंबले असतील. कारण प्रभू येशूचा आपणावरील भरवसा, पण विसंगतीने आपण प्रभू येशूविषयी धरलेला संशय, आपण धरलेला अविश्वास. माझ्यावर प्रभू येशूने विश्वास ठेवावा ही आपली अपेक्षा, परंतु मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो का, ही बऱ्याच वेळी आपली मनस्थिती असते. कुटुंबात, पॅरिशमध्ये, गावात, समाजात माझी कोणाला पर्वा आहे का? माझी पर्वा आहे का कोणाला? माझ्यावर कोण बघते का? माझे हाल कोण बघते का? माझा कोण विचार करतो का? माझा कोणाला काय पडला आहे का? असे आत्मकेंद्रित, सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्रित आपले विचार चालू असतात. मी, जगाचा मध्य म्हणजे मी, सगळ्यांनी माझं बघायचं, माझे काय हाल, माझे काय. मग असा माणूस, अशी व्यक्ती सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्रित, अंतःकरणात वणवा पेटतो, सुक्याबरोबर ओल्याला जाळतो,
राग, अविचार, अपशब्द, गर्व, स्वार्थ, हावरटपणा, कंजूशी अशा दुर्गुणांना आपण बळी पडतो. हा अनुभव ह्या गेल्या महिन्यांमध्ये जास्त करून कोरोना व्हायरस, कोरोना विषाणू जणू काही वादळी वाऱ्यासारखा आपण दाबून ठेवलेल्या आपल्या अंतःकरणातील तिरस्करणीय भावनांना दुसऱ्यासमोर उघड करतो. आणि मग काय होते? इतरांविषयी शिजवलेले पूर्वग्रह, इतरांकडून केलेल्या अवास्तव अपेक्षा, बेगडी जीवनाची रचलेली स्वप्ने, आनंदी सुखी जीवनाच्या मनी बांधलेल्या कल्पना आणि परिणामशून्य गोष्टींना दिलेले प्राधान्य, आपल्या अहंकाराला फुगवून उथळ योजनांवर उभा केलेला हवेतील राजमहाल, ह्या सगळ्या गोष्टींचे पितळ उघडं पडायला लागते. We deprive ourselves of antibodies we need to confront adversities. मग आपली समाजातील प्रतिमा वाळूवर बांधलेल्या किल्ल्यासारखी कोसळते. आत्मशोधन करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब आपल्या सर्वांचे जीवन कसे एकाच सामान्य धाग्याने गुंफले आहे ह्याची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागते. पण जो आत्मशोधन करते त्याला, जी व्यक्ती आत्मशोधन करते, आत्मपरीक्षण करते, अशा व्यक्तीला आपल्या प्रत्येकाची खरी अस्मिता आपण एकमेकांचे भाऊ बहिणी म्हणूनच आहे ह्याची पक्की खात्री पटायला लागते. आणि पटली पाहिजे. तेच होत्या या दिवसांमध्ये, या गेल्या महिन्यांमध्ये. तसे वागण्यामध्येच आपले खरे हित आहे. मी जर दुसऱ्याची काळजी घेतो तर दुसरा माझी काळजी घेऊ शकेल, नाहीतर मी पण मरेन, ती व्यक्ती पण मरेल. ही परिस्थिती झालेली आहे आपली. आपण एकमेकांचे शत्रू नाहीत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पण किती वेळा आपण असे वागतो. कुटुंबामध्ये, गावामध्ये, समाजामध्ये, कामाच्या जागी, जगामध्ये जणू काही दुसरी माणसं म्हणजे माझे शत्रू आहेत. जेव्हा शिष्य भयभीत झालेले वागतात तेव्हा प्रभू येशूला त्यांच्या श्रद्धेविषयी प्रश्न पडतो. शिष्य भयभीत होतात. लाटांनी होडी बुडायला लागली होती किंवा पीटर बुडायला लागला. का तर मनात भीती, पण येशूला कसली चिंता. मग याची श्रद्धा किती आहे, हिची श्रद्धा किती आहे. भयभीत झालेली माणसं जशी वागतात तसं त्याच्या श्रद्धेविषयी प्रश्न असतो. तू अल्पविश्वासू का वागते, तू अल्पविश्वासू का वागतोस. ह्या दिवसात आपल्या श्रद्धेची मित्रांनो खरी कसोटी आपण अनुभवत आहोत. आपण वादळी वाऱ्यात, प्रचंड लाटांमध्ये सापडलो आहोत हे खरं. आपल्या जीवनाची होडी हेलकावे खात आहे. श्रद्धा ठेवण्यासाठी, असेल ती श्रद्धा बळकट करण्यासाठी प्रभू येशू आपणा प्रत्येकाला साथ घालतात. आपणातील भीतीचे रूपांतर श्रद्धेत झालं पाहिजे. भीतीचं रूपांतर श्रद्धेत झालं पाहिजे. आणि एक सांगतो तुम्हाला, धर्मपंडितांनी आपल्याला शिकवलेलं आहे. संत हिलरी सारखे महान फादर्स ऑफ द चर्च काय सांगतो संत हिलरी. सर्वच भय, सर्वच भीती ही हानिकारक नसते. उदाहरणार्थ देवाचं भय असलं पाहिजे. पवित्र आत्म्याची ती एक देणगी आहे. देवाला घाबरायचं म्हणजे थरकाप होऊन त्याच्यापासून लांब पडायचं असं नाही. घाबरायचं म्हणजे तो सगळीकडे आहे, सगळं तो बघत आहे. कुलूप लावून बंद केलेल्या खोलीत मी जरी असलो तरी तो बघत असतो. तो कुठे ॲब्सेंट नसतो. कुठे आहे ॲब्सेंट परमेश्वर ॲब्सेंट आहे कुठे. कुठली जागा अशी ह्या
सृष्टीमध्ये आहे की तिथं परमेश्वर नाही, हजर नाही. म्हणून त्याचं भय धरून तो बघतो. माझ्या विचारामध्ये सुद्धा तो शिरू शकतो, माझ्या अंतःकरणात तो शिरू शकतो. ही नोज ऑल माय इंटेन्शन्स. म्हणून देवाचं भय, सगळंच भय हे श्रद्धेच्या विरुद्ध नसते. देवाचं भय धरणे ही शहाणपणाची सुरुवात समजली जाते, असं स्तोत्रकार म्हणतो बायबलमध्ये. म्हणजे खोटा आहे का? देवाचा शब्द खोटा आहे का? मित्रांनो, खरा प्रश्न आपल्या बेपर्वाईचा, खरा प्रश्न आपल्या निष्काळजीपणाचा, खरा प्रश्न आपल्या हयगईचा आहे. आपला बेपर्वाईपणा, आपली हयगई, आपला निष्काळजीपणा. काय होणार नाही, काय होणार नाही, कशाला श्रद्धा? ही बेपर्वाई हीच खरी नाशाला कारणीभूत आहेत. भय श्रद्धेनेच पळते. फिअर कॅन ओनली बी रिप्लेस्ड बाय फेथ. आपण प्रत्येकजण असहाय, दुर्बळ, कमकुवत असल्याची जाणीव आपल्याला होते. तेथे अस्सल श्रद्धेचा उगम होतो. प्रभू येशूवर संपूर्ण अवलंबून असणारे म्हणून त्याच्यावर भिस्त ठेवणारे आपण होऊया. कारण प्रभू विना आपण बुडू शकतो. हा पीटरचा अनुभव, सगळ्या शिष्यांचा अनुभव. परमेश्वराची जरुरी जाणवण्याने श्रद्धेला सुरुवात होते. आपण तात्पुरता नव्हे तर आपल्या जीवनहोडीमध्ये, जीवनहोडी म्हणजे काय तर आपला ख्रिस्ती समूह, आवर स्मॉल ख्रिश्चन कम्युनिटी, आवर पॅरिश, आवर डायसिस, आपली ख्रिस्त सभा, ही आपली जीवनहोडी. आपल्या ह्या जीवनहोडीमध्ये प्रभू येशू शिवाय आपल्याला अस्तित्व नाही, अशा निश्चयाने आलेल्या कुठल्याही प्रसंगाला आपण सामोरी जाऊया. खडकावर पीटरने आपणा सर्वांतर्फे जाहीर केलेल्या श्रद्धेवर प्रभू ख्रिस्ताने आपली ख्रिस्त सभा बांधली, आपलं चर्च बांधलं. त्या पीटर बरोबर बिशप म्हणून माझे अस्तित्व अतूट नात्याने गुंफलेले आहे. मी पोप महोदयांच्या अधीन आणि पोप महोदयांबरोबर विथ अँड अंडर ह्या वादळी सागरात आपली होडी किनाऱ्याला सुरक्षित न्यावी म्हणून डोळ्यात तेल घालून आपली मरिया माता, सकाळचं नक्षत्र, लिटनीमध्ये आपण म्हणतो हे सकाळच्या नक्षत्रा, ती आपली मरिया माता, तिच्या पुत्रापाशी ती मध्यस्थी करीत आहे. हे परमेश्वरा, कोरोना विषाणूच्या वादळी लाटातून आम्हाला बाहेर काढ. हे प्रभू परमेश्वरा, तू पीटरला बोललेले शब्द भिवू नकोस, हे आम्हाला परत परत ऐकू येवोत. आमेन. आपण आपली श्रद्धा आता एकत्रपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच कडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे.
आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळण्यासाठी परमेश्वर आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण आता त्याच्याकडे आपल्या ह्या विनंत्या त्याच्या पायाशी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या ख्रिस्त सभेचे प्रमुख पोप फ्रान्सिस, आपल्या वसई धर्म प्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू, डिकन्स, त्याचप्रमाणे समर्पित व्रतस्थ जनांसाठी आपण खास प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज आपण आपल्या धर्मग्रामात व मिशनमध्ये कार्य करून गेलेल्या, कार्य करणाऱ्या व निधन पावलेल्या धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करत आहोत. यावेळी आपण विशेषतः आपल्या तरुण तरुणींना ईश्वरी आमंत्रणाचा आवाज, ईश्वरी वाणी ऐकू यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. सध्या कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना परमेश्वरी कृपा लाभावी. त्यांच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, बँक, वाहतूक इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कार्यकर्त्यांना परमेश्वरी संरक्षक कवच लाभावं आणि कोरोनामुळे मृत श्रद्धावंतांना स्वर्गीय सुख लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. मागील रविवारपासून आजवर वसई धर्म प्रांतातील 11 धर्मग्रामांमधील 14 श्रद्धावंतांचं निधन झालं आहे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. वरखंडा येथील ख्रिस्तवासी स्नेहल सुतार व ख्रिस्तवासी राधका कनाल, आगाशी येथील ख्रिस्तवासी जेम्स अगस्टिन मुर्झेलो, शिर्लई येथील ख्रिस्तवासी फेलिक्स डिसिल्वा, नंदाखाल येथील ख्रिस्तवासी बॅप्टिस्ट पास्कोल डिमोंटे, नालासोपारा पश्चिम येथील ख्रिस्तवासी विक्टोरिया जॅकी रॉड्रिक्स, भुईगाव येथील ख्रिस्तवासी अरविंद अँड्रू डाबरे, गिरीज येथील ख्रिस्तवासी मार्कोस उर्फ शावेर ब्रिटो, मर्सेस येथील ख्रिस्तवासी मार्गरेट मार्सेल ब्रिटो व ख्रिस्तवासी लॉरेन्स डॅनियल डिसूजा, सांडोर धर्मग्रामातील ख्रिस्तवासी नील नाझरेट डिक्रूज व ख्रिस्तवासी जोस्पिन पॅट्रिक बर्बोज, पाली धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिलर रॉड्रिक्स आणि माणिकपूर धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मरियान मायकल लोपिस यांना स्वर्गीय सुख लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आणि शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण मनातल्या मनात प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. तूच निर्मिले
जगत है सारे सर्व चराचर अगणित तारे तूच निर्मिले. जगत है सारे सर्व चराचर अगणित तारे अखिल भूवरी हुकमत चाले. तुझीच प्रभुये राना अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. हृदयाचा नजराना. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणवान व गौरव होऊन आमची व ख्रिस्तचे कल्याण हो. सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही आणलेली ही दाने तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण स्वीकार आणि ह्या समर्पणास आमच्या तारणाचा साक्रामेंत बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. प्रभू येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह आणि अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान भांतरा. परमाईशाच्या पावन नावे हे धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया
आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आणि तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ता ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू
आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. प्रभू म्हणतो, जी भाकर मी तुम्हाला देणार ते माझे शरीर आहे, ते जगाच्या जीवनासाठी आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आपल्या धर्मप्रांताचे प्रमुख आणि अखिल भारतीय बिशप परिषदेचे म्हणजे CBCIचे सेक्रेटरी जनरल आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे आज आपल्या कथीड्रलमध्ये आले, पवित्र मिसा अर्पण केली, प्रभू शब्दाची यथार्थपणे फोड केली. तद्वत आम्हा धर्मगुरू आणि आपणा सर्वांसाठी विशेष प्रार्थना केली. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. आर्चबिशप, आम्ही आपले ऋणी आहोत. घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या.